माझी कहाणी मी का सांगत आहे माझे मलाच नीट कळत नाही. मी राजा आहे म्हणून का मी हे सारे सांगत आहे. मी राजा आहे छे होतो. राजे राजांच्या गोष्टी लोक मोठ्या आवडीने ऐकतात. त्यांच्या प्रेमकथात तर जगाला फार फार गोडी वाटते. मोठे मोठे कवी त्या कथांवर काव्य रचतात. माझी कहाणी ही सुद्धा एक प्रेमकथा. छे, ती कसली प्रेमकथा आहे कुणाला ठाऊक. एखाद्या कवीने मन वधून घेण्यासारखे तिच्यात काही नाही हे मला कळते. पण केवळ एखाद्या राजाची कथा म्हणून काही ती सांगायला मी सिद्ध झालेलो नाही. या कहाणीच्या मुळाशी कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही, अहंकार नाही, प्रदर्शन नाही. शेल्याची लक्तरे आहेत ही. त्यात प्रदर्शन करण्यासारखे काय आहे. राजाच्या पोटी मी जन्माला आलो म्हणून राजा झालो. राजा म्हणून जगलो यात माझा गुणदोष नाही. हस्तिनापूरच्या नहुष महाराजांच्या पोटी परमेश्वराने मला जन्म दिला. पित्याच्या मागून सरळ सिंहासनावर बसलो मी. त्यात कसले मोठेपण. राजवाड्याच्या शिखरावर बसलेल्या कावळ्याकडे सुद्धा लोक कौतुकाने पाहतात. राजपुत्र न होता मी ऋषिकुमार झालो असतो तर माझे जीवन कसे झाले असते. शरद ऋतूतल्या नृत्यमग्न चांदण्या रात्रीसारखे की शिशिरातल्या अंधाऱ्या रात्रीसारखे कुणी सांगावे. आश्रमात जन्माला येऊन मी कधीच सुखी झालो असतो. छे, या प्रश्नाचे उत्तर शोधू शोधूनही मला मिळत नाही. एक गोष्ट मात्र राहून राहून मनात येते. कदाचित माझी जीवनकथाही अगदी साधी झाली असती. एखाद्या वल्कलासारखी. अनेक रंगांनी आणि विविध धाग्यांनी नटलेल्या राजवस्त्रांचे रूप तिला कधीच आले नसते. पण त्या वस्त्रांचे रंग काही मला सुखद वाटत नाहीत. असे असूनही माझी जीवनकथा सांगायला मी प्रवृत्त झालो आहे. ते का? या प्रवृत्तीच्या मागे कोणती प्रेरणा आहे. जखम उघडी करून दाखविली म्हणजे माणसाचे दुःख हलके होते. कुणी जवळ बसून विचारपूस केली की आजाऱ्याला बरे वाटते. आपुलकींच्या अश्रूंनी दुर्दैवी माणसाच्या मनातला वणवा विझतो. मलासुद्धा ते अश्रूच हवे आहेत का? ते काही असो, एक गोष्ट सत्य आहे. या कहाणीने माझे मन भरून आले आहे. आषाढातल्या ढगाळ आभाळासारखे. रात्रंदिवस मी विचारत करीत आहे. ही कहाणी ऐकून एखाद्याला आयुष्याच्या मार्गातले खाचखळगे दिसतील. त्याला मी वेळेवर सावध केल्यासारखे होईल अशी कल्पना मनाला सुकवून जाते. पण ती क्षणभरच. लगेच माझे मलाच वाटते ही शुद्ध आत्मवंचना आहे. गुरुपत्नीच्या मोहाने कायमचा कलंक लावून घेणाऱ्या चंद्राची कथा कुणाला ठाऊक नाही. अहल्येच्या सौंदर्याने वेडावून गेलेल्या इंद्राला सहस्त्र भंगांचा प्रसाद मिळाला हे काय जगाला माहीत नाही. जग चुकते, त्या चुकीविषयी ऐकते, पण शिकत मात्र नाही. प्रत्येक मनुष्य आयुष्याच्या शेवटी थोडासा शहाणा होतो, पण तो दुसऱ्याला लागलेल्या ठेचांनी नाही तर स्वतःला झालेल्या जखमांनी. हे मनात आले म्हणजे वाटते कशाला सांगायची ही आपली विचित्र कहाणी. वेलीवर पुष्कळ फुले फुलतात. त्यातली काही देवदेवतांच्या मूर्तीवर विराजमान होतात. त्यांना भक्तीने नमस्कार मिळतात. काही फुले राणीच्या केशकल्पांचे सौंदर्य वृद्धिंगत करतात. महालातल्या मंचकांवरचे विविध विलास ती आपल्या चिमुकल्या डोळ्यांनी पाहतात. काही फुले एखाद्या वेड्या माणसाच्या हाती पडतात. तो क्षणार्धात त्यांचा चोळामोळा करून टाकतो. या जगात जन्माला येणारी माणसेही अशीच असतात. कुणी दीर्घायुषी होतात, कुणी अकाली मरण पावतात, कुणी वैभवाच्या शिखरावर चढतात, कुणी दारिद्र्याच्या दरीत कोसळून पडतात, कुणी दृष्ट, कुणी सृष्ट, कुणी कुरूप, कुणी सुरूप. पण अंती ही सारी फुले मातीत मिसळून जातात. त्याच्यामध्ये एवढे साम्य असते. ही सारी फुले कधी आपल्या कहाण्या सांगतात का? मग माणसाने आपल्या जीवनाला इतके महत्त्व का द्यावे? मागे किर्र रान, पुढे गर्द अरण्य असे आहे हे जीवन. अध्यात्माच्या अंधकारात तर ते अधिकच भयान भासले. कुठल्या तरी चांदण्याच्या मिणमिणणारा प्रकाश अधूनमधून या अरण्यातल्या पाऊलवाटेपर्यंत येऊन पोचतो. या पायवाटेवरून होणाऱ्या माणसाच्या प्रवासाला आपण जीवन म्हणतो. माझ्या या प्रवासात वर्णन करून सांगितल्यासारखे काही थोडेसे घडले आहे. कदाचित हा माझा भ्रम असेल, पण मला असे वाटते खरे. बालपणीचा ययाती, कुमारवयातील ययाती, यौवनात पदार्पण करणारा ययाती आणि प्रौढ झालेला ययाती हे सारे एक होते. पण आजचा ययाती त्यांच्यापेक्षा थोडा निराळा आहे. त्यांच्या शरीरात तो राहत आहे,
पण त्यांना ते दिसत नव्हते. ते त्याला दिसू लागले आहे. सर्वांनाच अगदी अंधुक का होईना दिसावे म्हणून स्वतःची कहाणी सांगायला मोह त्याला अनावर होत आहे. लहानपणच्या आठवणी किती नाजूक, किती मोहक, पण किती बहुरंगी असतात, जणू काही मोरपिसेच. माझ्या पहिल्या वहिल्या आठवणीत अग्नी आणि फुले ही परस्परांना बिलगून बसली आहेत, अगदी जुळ्या भावंडांसारखी. पहिल्यापासून मला फुले फार फार आवडायची, अगदी लहान होतो तेव्हापासून. घटका घटका राजवाड्यातून दिसणाऱ्या प्रफुल्ल उद्यानाकडे मी टक लावून पाहत बसत असे. म्हणे रात्र झाली की मी ओक्साबोक्शी रडू लागे. मला थोपटवून झोपवणाऱ्या दासीला मी खूप त्रास देत असे. कधी चिमटे काढ, कधी लाथा झाड, कधी चावा घे, असा माझा क्रम चाले. बागेतली सारी फुलं माझ्या मंचकावर आणून ठेव, मग मी झोपतो, असे मी एका दासीला म्हटले होते. तिने हसत हसत दुसरीला ते सांगितले. दुसरीने कौतुक करीत ते उद्गार तिसरींच्या कानावर घातले. साऱ्या दासींच्या आणि सेवकांच्या तोंडी तोच विषय झाला. आईलाही माझ्या बोलण्याचे कौतुक वाटले. बाबांच्या पुढे मला उभा करीत ती म्हणाली, आमचा बाळ मोठा कवी होणार हं. बाबा तुच्छतेने हसले आणि उद्गारले, कवी? कवी होऊन काय मिळणार आहे ययूला? कवींनी जगातल्या सौंदर्याचं वर्णन तेवढं करावं, पण त्या सर्व सुंदर गोष्टींचा मनसोक्त उपभोग केवळ वीर पुरुषच घेऊ शकतात. आपला ययू श्रेष्ठ वीर झाला पाहिजे. त्यानं 1 नि 2 नाहीत 100 अश्वमेध करायला हवेत. आपल्या पूर्वजांपैकी पुरुरवा महाराजांनी उर्वशीसारख्या अप्सरेला आपल्या भजनी लावलं होतं. मी स्वतः देवांचा पराभव केला आहे. इंद्रपदावर आरूढ होण्याचा आनंद उपभोगला आहे. ही परंपरा ययूनं चालवायला हवी. बाबांचे हे सर्व संभाषण मी ऐकले, पण तेव्हा त्यातले मला काही कळले असेल देव जाणे. पुढे मोठेपणी माझ्या पराक्रमांचे कौतुक करताना आई बाबांच्या या बोलण्याचा उल्लेख करी. त्यामुळे त्यातला शब्द न शब्द मला पाठ झाला. अग्नीची आठवण अशीच आहे. आई ती वारंवार सांगे. माझे धनुर्विद्येचे शिक्षण संपल्यावर बाबांनी वर्षभर मला एका रुद्राश्रमात ठेवण्याचे ठरविले. मी आश्रमात जायला निघालो तेव्हा काही अगदी कुपकुप बाळ नव्हतो, पण आईची माया आंधळी असते हेच खरे. 16 वर्षाचा ययू वर्षभर आपल्यापासून दूर राहणार म्हणून आई एखाद्या लहान मुलासारखी डोळ्यात उभे राहणारे पाणी पुन्हा पुन्हा पुशीत होती. तिने आपला कंप पावणारा हात माझ्या तोंडावरून किती वेळा फिरविला असेल याची गणतीच करता येत नाही. टिपे गाळीत तिने माझ्या मस्तकाचे अवघ्राण केले. मग सद्यदित स्वराने ती म्हणाली, ययू, मला तुझी फार काळजी वाटते बाबा. तू अगदी वेडा आहेस. लहानपणी अग्निशाळेत या ज्वाळा पाहून तू नाचायला लागायचा. एकदा त्या ज्वाळांतून टिनग्या उडत होत्या, त्या पाहून तू टाळ्या पिटीत ओरडलास, फुलं फुलं. त्यावेळी मी तुला आवरलं म्हणून बरं, नाहीतर ती फुलं तोडायला तू धावला असता. आवंठा गिळून ती पुढे म्हणाली, मुलं किती मोठं झालं तरी आईच्या दृष्टीनं ते लहानच असतं. आश्रमात जीवाला जपून राहा हं. तिथल्या नदीत सुसरी असतील, अरण्यात श्वापंद असतील, कुठंही जीव धोक्यात घालू नकोस उगीच.